श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी. माझ्या अश्विनीज लाईफ व्लॉग चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी अनंत चतुर्दशी स्पेशल उकडीचे मोदक बनवणार आहे आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तुमचा मला छान प्रतिसाद द्या. मी तुमच्यासाठी आणखी वेगवेगळे नवीन व्हिडिओ घेऊन येईल. चला तर मग आपण आता सुरुवात करूया रेसिपीला. चला तर मग बघूया काय काय साहित्य लागणार आहे. तांदळाचं पीठ, खोबऱ्याचं खीस, तूप, गूळ, जायफळ, इलायची पूड आणि ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत. सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवायचे. त्याच्यात चिमूटभर साखर टाकायची आणि थोडंसं तूप घालून घ्यायचे आणि त्याला छानपैकी चांगली उकळी येऊन द्यायची. पाण्याला थोडंसं तूप घालायचं. साखर आणि तूप घातल्यामुळे असे मऊ लुसलुशीतपणा येतो मोदकाला. छान असं पाणी उकळून घ्यायचं. उकळ आली येत आहे बघा. थोडंसं चिमूटभर मीठ पण घालायचं त्याला चवीसाठी. छान त्याला चव येते. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पीठ. तांदळाचं पीठ थोडं थोडं घालायचं. थोडं घालायचं तांदळाचं पीठ आणि थोडं घालून चांगलं हलवून घ्यायचं. 2-3 मिनिटं चांगलं पीठ हलवून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. असं छान चमच्याने या उलटण्याने गोल गोल फिरवून चांगलं एकजीव करायचं. सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर ना त्याच्यावरती झाकण ठेवायचं. 2 मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचा. थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण एका बाजूला बनवणार आहोत मोदकाचं सारण. सारणाची तयारी करून घेऊया आपण. तोपर्यंत पीठ चांगलं वाफून होईल. प्रथम टाकू आपण कढईमध्ये तूप. तूप जसं आपल्याला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. कोणाला जास्त तूप आवडतं, कोणाला कमी आवडतं. तूप घातलं चांगलं की थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालायचा आहे. आता आपण खीस घालणार आहोत. खोबऱ्याचा खीस घालून चांगलं परतून घ्यायचं. एकदम बारीक गॅसवरती करायचं. फास्ट गॅसवरती खोबरं जळतं म्हणून एकदम स्लो गॅस ठेवायचा. खोबरं थोडंसं त्याचं पाणी जरा सुकल्यानंतर ना त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत आपण. गूळ घालून घ्यायचा. आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. गूळ घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं. दोन्ही छानपैकी मिक्स झालं पाहिजे. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जरा 5 ते 7 मिनिटासाठी हे करायचं. चांगलं दोन्ही एकजीव होऊन आपलं मिश्रण तयार होईल. तर बघा असं झालेलं आहे ते मिश्रण. आपलं सारण रेडी आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि इलायची पावडर आणि जायफळ पावडर आता घालायची शेवटी. म्हणजे छान स्वाद पण येतो आणि सुगंध पण छान राहतो त्याचा. हे बघा अशा प्रकारे मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र एकजीव. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार टाकावेत. कोणाला बदाम आवडतात, कोणाला काजू आवडतात. मला बदाम आवडतात म्हणून मी बदाम टाकले त्याच्यामध्ये. तुम्ही दुसरंही काही टाकू शकता. काजू पण टाकू शकता, मनुके पण टाकू शकता. कोणाकोणाला चारोळी आवडते. आता हे बघा हे पीठ उकडीचं पीठ चांगलं मळून घ्यायचंय. त्याच्यात बिलकुल गाठी नाही झाल्या पाहिजेत. एकदम सॉफ्ट झालं पाहिजेत. सारण आणि पीठ रेडी आहे. चला तर मग आता आपण मोदक करूया.
अशी पारी घेतली, अशी पारी करायची छान गोल, त्याच्या कळ्या पाडायच्या, मग अशा छान 3 बोटाने कळ्या पाडून घ्यायच्या आणि मग त्याच्यात सारण भरून मोदक तयार करायचा. हे बघा अशा प्रकारे मी केला आहे, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. थोडंसं पीठ लावून घ्यायचं जर व्यवस्थित ते कळी येत नसेल तर. अशा प्रकारे सगळ्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मध्ये सारण भरायचं, म्हणजे कसं जरा इझी जातं. आणि सारण भरल्यानंतर जरा कळ्या पाडता येत नाहीत व्यवस्थित, त्याच्यामुळे पहिल्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि मग सारण भरायचं मध्ये. अशा प्रकारे हे मोदक तयार झालेले आहे. आता हे उकडून घ्यायचे. उकडून घेतल्यानंतर ना त्याचा फायनल लुक आपण बघू शकता. हे बघा रेडी झाले छान मऊ लुसलुशीत तांदळाचे मोदक. तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.